सर्व समाज बंधू आणि भगिनींना माझा जय सेवा। 16 तारखेला पवनी येथे तालुका रामटेक तिथे विद्यार्थ्यांसाठी खूप छान सत्कार सोहळा घेतला। गोंडगवारी समाज संघटनेच्या वतीने सत्कार सोहळा झाला। खूप छान सत्कार सोहळा झाला। मला सुद्धा तिथे पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं तिथे। आणि आपल्या समाजाचे जे संघटनाच्या वतीने सर्व समाज संघटनांना बोलवण्यात आलं होतं। विद्यार्थी होते, पालक होते। खूप छान सत्कार सोहळा झाला। त्या सत्कार सोहळ्यामध्ये माजी आमदार रेड्डी साहेबांना सुद्धा बोलवण्यात आलं होतं की त्यांना सांगण्याचा कदाचित प्रयत्न होता। पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जानेवारीपासून 26 जानेवारीपासून तर 12 फेब्रुवारीपर्यंत आपला उपोषणाचा हा कार्यक्रम होता। उपोषण आपलं चालू होतं। त्यामध्ये आपण 5 फेब्रुवारी रस्ता रोको केला। त्यानंतर रस्ता रोको केला म्हणून शासकीय बैठक लागली। शासकीय बैठकीमध्ये आम्ही काही प्रश्न सांगितले। त्या प्रश्नामध्ये एक प्रश्न होता विद्यार्थ्यांसाठी। आम्ही सांगितलं होतं की 85च्या JR जे तुम्ही अभ्यास करत आहे, ठीक आहे, तुम्हाला 6 महिन्याचा वेळ मागा पाहिजे, पण 6 महिन्याच्या वेळेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांचं लॉस व्हायला नको, आमच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप थांबायला नको, आमच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन थांबायला नको। आणि तेच नेमकं होत आहे। आता जून महिना लागला आहे। जून महिन्यापासून ॲडमिशन चालू होतात, बरोबर, ॲडमिशन चालू होतात। मग आता ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांना ST मध्ये जे ॲडमिशन पाहिजे असते त्या झाल्या पाहिजे, बरोबर आहे की नाही। असे विद्यार्थ्यांचे पालकांचे प्रश्न असतात की आमच्या पोरांचं कसं, बाबा आम्हाला हे सगळे प्रश्न आम्हाला विचारतात, विद्यार्थी आम्हाला विचारतात की कसं होईल ताई, कसं होणार आहे, हे सगळे प्रश्न विचारतात। तर तो कार्यक्रमामध्ये सगळ्यांचे असे निरागस डोळे जसे जणू काही माझ्याकडे पाहते आणि मला विचारते आणि कधी सांगणार आहे ताई तुम्ही आम्हाला की तुम्ही गेल्या होत्या त्या बैठकीमध्ये, त्यांनी असं म्हटलं होतं। नाही, आपलं आजही म्हणजे जून महिना लागला, तब्बल 5 महिने होत आहे आणि DCM साहेबांनी जो शब्द दिला होता आपल्याला, तो शब्द ते पाळत आहे की नाही पाळत आहे हे सगळ्यांच्या म्हणजे असे चेहरे जे आहे माझे जणू काही माझ्याकडे पाहून मला विचारत आहे मनातल्या मनात, असं मला जाणवत होतं तिथे। पण मी ते बोलू शकले नाही त्यांच्याकडे, कारण की आजही आपल्याकडे त्यांनी लक्षपूर्वक जाणीवपूर्वक म्हणा लक्ष दिलं नाही असं म्हणू शकतो आपण। 5 महिने झालेले आहे आणि आज आपल्या पोरांच्या स्कॉलरशिप वगैरे थांबलेल्या, अजूनही थांबलेल्या आहे। आणि म्हणून त्यांच्या स्मरणात येण्यासाठी आपण 19 तारखेला, आता बुधवारला 19 तारखेला आपण ठिय्या आंदोलन करत आहोत। म्हणजे त्यांना DCM साहेबांना एक आठवण, म्हणजे ते विसरले की काय, भरपूर कामं असतात ना, तर विसरले की काय म्हणून आपण ठिय्या आंदोलन तिथे करणार आहोत संविधान चौकामध्ये। 1 दिवस आहे त्यांना आठवण देण्यासाठी की तुम्ही जे आम्हाला म्हटलं होतं की आमच्या विद्यार्थ्यांचं लॉस होणार नाही, आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, ॲडमिशन करण्यासाठी असू द्या, स्कॉलरशिपसाठी असू द्या, तर त्यांना ते आठवण देण्यासाठी आम्ही 1 दिवसीय जनविकास मंच म्हणून आहे त्यामध्ये आमचे अनिल दादा आहे, अनिल राऊत, त्यांच्या वतीने म्हणा की हा समाजाच्या वतीने, एका कोणत्या व्यक्तीच्या वतीने हा ठिय्या आंदोलन होणार नाही आहे, हा सर्व समाजाच्या वतीने। म्हणून ही समाजाची ताकद आहे। समाजाची ताकद आपल्याला 1 दिवसासाठी दाखवायची आहे तिथे, त्यांना आठवण करून देण्यासाठी आपल्याला जसं 5 फेब्रुवारीला आपण सगळं जनसमुदाय एकत्रित गेलो होतो आणि आपलं तो आंदोलन जो आहे रस्ता रोको आंदोलन सक्सेस झालं होतं, तसंच आपल्याला हा सुद्धा 19 तारखेचं जे ठिय्या आंदोलन आहे हा सक्सेस करायचा आहे। त्यांना शासनाला आपल्याला विचारायचं आहे, DCM साहेबाला विचारायचं आहे की तुम्ही जो आम्हाला शब्द दिला होता त्या शब्दाचं झालं काय। अद्यापही आमचा जो प्रश्न आहे तो अद्यापही सुटलेला नाही। जुलै 6वा महिना, म्हणजे 6 महिने पूर्ण होत आहे आणि 6 महिन्यानंतर 6 महिने झाल्यानंतर काय होणार आहे। जर नाही झालं, आपल्या मनासारखं समाधानकारक जर आपल्याला उत्तर मिळालं नाही, तर पुढची तयारी आपल्याला ठेवावंच लागणार आहे। जसं आपण केलं होतं जानेवारी महिन्यामध्ये उपोषणाला बसलं होतं, तर आता 3 पोरं उपोषणाला बसले होते, घरावर तुळशीपत्र ठेवून उपोषणाला बसले होते। आता ते 3च पोरं नाही, तर हे आपल्यासाठी उपोषण आहे, आपल्या समाजाचं उपोषण आहे। म्हणून आपल्या समाजाला, सर्व समाजाला उपोषणाला बसावंच लागेल। काय रोज आपण तिळतिळ मरत आहे, रोज आपण आशेचे किरण घेऊन रोज जगतो की आज आपलं काम होईल, उद्या आपलं काम होईल, आपलं काम होत नाही आहे। जर आपलं काम झालं नाही ना, तर आपण सगळेच्या सगळे उपोषणाला बसू। जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपण या शासनाला दाखवून द्यायचं आहे आपल्याला की आम्ही कमजोर नाही आहे,
आम्ही आतापर्यंत तुमच्या मनासारखं वागलं, पण आता जर आमचा निर्णय आमच्या मनासारखा लागला नाही तर आम्ही आमच्या मनात जसं येईल त्या पद्धतीने आम्ही करू. रस्त्यावर परत आम्हाला उतरायचं काम पडेल तर परत आम्ही रस्त्यावर उतरणार आहे. ही आपल्याला समाज बंधूंनी ताकद दाखवायची आहे सर्वांना. मी नाही, ही काम माझ्या घरचं नाही, सगळ्यांना येऊन आपल्याला ही ताकद दाखवायची. जसं आपण 5 फेब्रुवारीला केलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला परत करावं लागलं तरी चालेल. मी एवढीच तुम्हाला विनंती करते. त्यासाठी हे आता आपण जी आज 19 तारखेला पायरी चढणार आहे, 19 तारखेला आपण एक आठवण करून देणार आहे DCM साहेबांना की तुम्ही जे शब्द आम्हाला दिला होता त्या शब्दाचं तुम्ही पालन करा. कारण की आता आपल्या पोरांच्या ॲडमिशन व्हायचे आहे, आपल्या पोरांच्या स्कॉलरशिप थांबलेल्या आहे. त्यासाठी त्यांना एकदा परत आपण एक आठवण म्हणून हा 19 तारखेचा ठिय्या आंदोलन ठेवलेलं आहे. या ठिय्या आंदोलनाला भरभरून म्हणजे सगळ्यांनी, तुम्ही गोणगवारी आहात, तुम्ही सर्व गोणगवाऱ्यांनी तिथे यायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला जो शब्द दिला त्या शब्दाचं तुम्ही पालन करा. एवढंच तुम्हाला वारंवार सांगते. 19 तारीख लक्षात ठेवा. संविधान चौकामध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्रित यायचं आहे. ठिय्या आंदोलन काहीच नाही, एकाच दिवसाचं ठिय्या आंदोलन आहे. एक दिवस तुम्हाला सर्वांना वेळात वेळ काढून तिथे यायचं आहे. एवढंच मला सांगायचं आहे तुम्हाला. जय सेवा.